श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आपलं आयुष्य म्हणजे स्वामी विना शून्य। आपलं आयुष्य म्हणजे स्वामी विना शून्य। आपण स्वामींचे भक्त आहोत हेच आपले पुण्य। आपण स्वामींचे भक्त आहोत हेच आपले पुण्य। तर स्वामी भक्त हो, तुमचाही स्वामींवर दृढ विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। कारण आपलं मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणूनच आज आपण स्वामींच्या सानिध्यात आहोत आणि मागच्याही जन्मी आपण स्वामींच्या सानिध्यात असू आणि म्हणून स्वामींनी ह्या जन्मातही आपल्याला त्यांच्या पदराखाली घेतलेलं आहे। तर नक्कीच जन्मोनजन्मी आपल्याला स्वामींची साथ लाभावी एवढीच स्वामींकडे प्रार्थना करायची आणि सगळं काही स्वामींवर सोपवून द्यायचं। बघा, अशा पद्धतीने जो स्वामींकडे बघतो किंवा स्वामींना रोज असं सांगतो की स्वामी मी तुमचं आहे, आता तुम्हाला माझ्या आयुष्यात काय घडवायचं काय नाही घडवायचं हे तुम्ही ठरवा, असं जरी सांगितलं ना तरीही आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या काही गोष्टी स्वामींच्या मर्जीने घडवून येतील। आणि जर स्वामींची मर्जी ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी वाईट कधीच काही घडू शकत नाही। तर असो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे। आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला एक नवीन प्रेरणा देऊन जाणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। स्वामी भक्त हो, आपण प्रत्येक जण अगदी रोजच्या रोज नकारात्मक विचार करत असतो। अर्थात आपल्या आजूबाजूला नकारात्मक गोष्टी घडतात, तशा काही चांगल्याही गोष्टी घडत असतात, परंतु आपण जास्तीत जास्त त्या नकारात्मक गोष्टींचा विचार करतो आणि म्हणूनच आपलं आयुष्य आपल्याला फार खडतर, दुःखी आणि निराशेचं वाटायला लागतं। म्हणूनच स्वामींचा संदेश ऐका आणि नेमकं आपल्याला काय करायचं आहे हे जाणून घ्या। तर बघा, स्वामी आपल्या भक्तांना सांगतात, अरे ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहे त्या तू आता मागे सोडायला शिक, कारण भूतकाळ बदलणं तुझ्या हातात नाही। भूतकाळात जे घडून गेलं ते आता पुन्हा घडणार नाही किंवा त्यामध्ये तू बदलही करू शकत नाही, म्हणून त्या गोष्टी तू सोडून द्यायला शिक। बघ, समजा एखादा विद्यार्थी असतो तेव्हा त्याची परीक्षा असते ना, तेव्हा फक्त परीक्षा देईपर्यंत काही गोष्टी त्याच्या हातात असतात, म्हणजे अभ्यास करायचा, किती करायचा की नाहीच करायचा हे सगळं काही त्याच्यावर अवलंबून असतं। परंतु त्याने एकदा की परीक्षा दिली की मग त्यानंतर जो निकाल लागणार असतो त्या निकालासाठी त्याने आमच्या समोर कितीही हातपाय जोडले किंवा कितीही आटापिटा केला तरीही त्या निकालामध्ये बदल होऊ शकत नाही, कारण त्याने परीक्षा दिलेली आहे। त्याने जे काही परीक्षेमध्ये केलेलं आहे तेच आता त्याच्या समोर येणार आहे, त्यामध्ये काहीही बदल होऊ शकत नाही। म्हणून परीक्षा दिल्यानंतरचा काळ ते निकाल लागेपर्यंतचा काळ हा सर्व काही त्याने विचार करण्यात घालवणं निरर्थक आहे। त्यामध्ये त्याने कितीही विचार केला की माझ्या निकालामध्ये असेच मार्क मिळायला हवे, तसेच मिळायला हवे, तरीही त्याने जे काही लिहिलं आहे त्याला अनुसरूनच त्याला ते मार्क मिळणार आहे, म्हणून आता काहीही बदल होऊ शकत नाही। पण तरीही हा विद्यार्थी निकालाचीही वाट बघत नाही आणि त्या अगोदरच स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेत असेल तर हा निव्वळ मूर्खपणा ठरेल। कारण आता जे घडून गेलेलं आहे त्यावर विचार करून स्वतःला संपवण्यापेक्षा आता पुढे काय घडणार आहे यावर जर त्याने विचार केला तर नक्कीच त्याचं भविष्य हे उज्ज्वल ठरू शकतं। आणि अगदी त्या विद्यार्थ्याप्रमाणे तुझी देखील काही वेळेस तशीच गंमत असते। अरे, भूतकाळात तुझ्याकडून कधी कधी चुका होऊन जातात किंवा कधी कधी तुझी इच्छा नसतानाही तुझ्याकडून कुणाला काहीतरी बोललं जातं, कुणाचं तरी मन दुखावलं जातं किंवा समोरची व्यक्तीही तुला काहीतरी बोलते, पण त्यानंतर मात्र तू दिवसभर किंवा महिनोन-महिने त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि तुझ्या समोर नवीन भविष्य आहे, उद्याचा दिवस आहे हे तू विसरून जातो। फक्त आणि फक्त भूतकाळाचा विचार करत तू त्या गोष्टींमध्ये रममान होतो आणि इतका दुःखमय जीवन जगतो की जणू काही तुझ्या आयुष्यामध्ये आनंदाचे क्षण कधी आलेच नाही। म्हणून तुला सांगतोय, अरे ज्या गोष्टी झाल्या त्या सोडून द्यायला शिक। फक्त त्या गोष्टींमध्ये अनुभव घे, त्या गोष्टींमध्ये असं तुझं काय चुकलं जेणेकरून तुला आता मनस्तापाला सामोरं जावं लागत आहे। आणि जर तुझं चुकलं असेल किंवा नसेल तरीही त्या गोष्टींमधून तू अनुभव घेतला आणि नव्याने पुढचं पाऊल टाकलं तर 100% तुझं भविष्य हे सुंदरच असणार आहे। त्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे तुझ्या विचारांवर तू लक्ष ठेवायला शिक। अरे, जशी तुझे डोळे उघडतात तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत तुझ्या डोक्यामध्ये असंख्य असे विचार येऊन जातात आणि त्या विचारांवर तुझं लक्षच नसतं, पण तू तुझ्या विचारांवर लक्ष द्यायला शिक। कारण तू काय विचार करतो, कशा संबंधी विचार करतो
यावर तुझं लक्ष असणं देखील गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा तू तुझ्या विचारांवर लक्ष ठेवशील तेव्हा तेव्हा आपोआपच तुला समजेल की हा विचार करणं कितपत योग्य आहे किंवा कितपत नाही. आणि जो विचार तुला नकारात्मक दिशेकडे घेऊन जात असेल तो विचार लगेचच्या लगेच तू थांबव. आणि ज्या गोष्टी तुला सकारात्मक दिशेकडे घेऊन जातात किंवा तुझं काहीतरी भलं होणार आहे असं सांगतात त्या विचारांवर मात्र तू आवर्जून लक्ष दे, त्यावर काम करायला शिक. नक्कीच तुझे विचार हे सत्यात उतरतात. आणि आता तूच ठरव तुझ्या आयुष्यामध्ये तुला कसे विचार घडवून आणायचे आहे किंवा तुझं आयुष्य हे कशा पद्धतीचं घडवून आणायचं आहे. त्यानंतर तू काही गोष्टींचा स्वीकार करायला शिक. हे बघ, ह्या जगामध्ये असंख्य अशा गोष्टी घडत असतात, त्या काही पटतात तर काही नाही पटत. पण ज्या गोष्टी पटत नाही त्यांचाही तू स्वीकार करायला शिक. कारण काही गोष्टी तू कितीही नाकारल्या तरीही त्या तशाच असतात. म्हणून काही गोष्टींचा तू वेळीच स्वीकार केला आणि त्याला सामोरं जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच तुझं मन शांत राहणार आहे. आणि जेव्हा मन शांत असतं तेव्हा आपोआपच प्रत्येकाला मार्गही सापडू लागतो. म्हणून कुठल्याही गोष्टींचा स्वीकार करायला शिक. तुला 4 लोक काही बोलत असतील ना तर तू त्यांचं तोंड बंद करू शकत नाही. अरे, ते करण्यापेक्षा तू तुझ्या कानांवर हात ठेव आणि तू स्वीकार कर की ही लोक आहे ती अशीच बोलणार, पण मला काय करायचं आहे हे मात्र माझ्या हातात आहे. मला ते ऐकायचं की एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं हे सर्वस्वी मी ठरवणार आहे. असं जेव्हा तू म्हणणार आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने तुला ह्या जगामध्ये कोणीही दुःख देऊ शकत नाही. त्यानंतर तू नियंत्रण ठेवायला शिक. जेव्हा तुझ्या कानावर तुझ्याच बद्दल असं वाईट बोललेलं ऐकायला पडतं तेव्हा मात्र तुला स्वतःवर नियंत्रण ठेवायचं आहे. तातडीमध्ये घाईघाईमध्ये क्रोध व्यक्त करायचा नाही. उगाच कुणाशीही वाद घालायचा नाही, कारण वाद घातल्याने त्रास फक्त तुलाच, मनस्ताप फक्त तुलाच. अरे, लोकांना तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे की तू कधी एकदाचा क्रोधित होतो आणि कधी एकदा तू स्वतःला संपवतो. म्हणूनच लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी क्रोधावर नियंत्रण ठेव आणि स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेव. नक्कीच तुझा संयम तुला एक दिवस पुढे घेऊन जाईल. आणि हे करणं जर तुला शक्य नसेल तर शेवटी तुला ध्यानधारणा करावी लागणार. अरे, ध्यानधारणा करणं म्हणजे दिवसेंदिवस किंवा सगळी कामधंदे सोडून तू आमच्या समोर बसावं असं आम्ही म्हणत नाही, पण दिवसभरातील 24 तासापैकी थोडासा का होईना वेळ तू आमच्यासाठी काढ. आमच्या समोर बस आणि स्वतःचं मन ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न कर. तुझं मन जर तुला ताब्यात ठेवायचं असेल तर एकच मार्ग आहे, नामस्मरण. तू आमचं नामस्मरण कर. जेव्हा जेव्हा तू आमचं नामस्मरण करणार आहे तेव्हा तेव्हा तुला एक प्रकारचं स्थैर्य लाभणार आहे. आणि जेव्हा तुला स्थैर्य लाभतं तेव्हा तुला शांती आपोआपच प्रदान होत जाते. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला शांती प्रदान होते तेव्हा त्या व्यक्तीवर कुणाच्याही बोलण्याचा परिणाम होत नाही. कोण काय म्हणालं, कोण काय करतंय या गोष्टीने ती व्यक्ती कधीही डगमगत नाही. ती फक्त स्वतःवर लक्ष केंद्रित करते, स्वतःच्या मेहनतीवर लक्ष केंद्रित करते आणि अशी व्यक्ती नक्कीच यशस्वी होते. म्हणून तुला सांगतोय, ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब जर तुला करायचा असेल तर नक्कीच तू ध्यानधारणा कर, आमचं नामस्मरण कर. आणि जेव्हा तू अशा पद्धतीने नामस्मरण करण्याचा प्रयत्न करशील तेव्हा आम्ही तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल. तर आजच्या स्वामी संदेशमध्ये जे काही 4-5 टप्पे होते, जसं की अतिविचार आपण करत असतो किंवा मग आपण नको त्या विचारांवरच लक्ष केंद्रित करतो, काही गोष्टींचा स्वीकारच करायला आपण तयार नसतो. एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडते पण आपल्याला ती मान्यच होत नाही आणि त्यामुळे आपल्याला जास्त त्रास होतो. पण ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण सारासार विचार केला तर ह्या गोष्टी आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकं आपल्यासाठी चांगलं राहत असतं. म्हणूनच काही गोष्टींचा स्वीकार करा, स्वतःवर नियंत्रण ठेवा, संयम ठेवा आणि तेही शक्य नसेल तर नामस्मरण करा. नामस्मरणाने प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतं आणि आपल्याला आपले स्वामी महाराजांची साथही लाभते. तर स्वामी भक्त हो, आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. असेच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.